आणि दिशा सालियनचा मृत्यू आणि त्यापाठोपाठ सुशांत सिंग राजपूतची आत्महत्या यामध्ये आदित्य ठाकरेंचा हात असल्याचा आरोप झाला आणि त्या आरोप करण्यात सगळ्यात आघाडीवर होते ते नारायण राणे आणि त्यांचे पुत्र नितेश राणे। विरोधामध्ये असो की सत्तेमध्ये असो, राणे पिता पुत्रांनी ठाकरेंच्या चिरंजीवांबद्दलच्या आरोपांची धार गेल्या 5 वर्षात अजिबात कमी होऊ दिली नाही। राणे फक्त आरोप करून थांबले नाहीत, तर आदित्य ठाकरेंच्या विरोधात आपल्याकडे पुरावे असल्याचा दावा ते सभागृहामध्ये, पत्रकार परिषदांमध्ये वारंवार करत राहिले। 5 वर्ष आरोप झाले, पण राणेंनी एकही पुरावा उघड केला नाही। अगदी फडणवीस सरकारने नेमलेल्या एसआयटीला सुद्धा पुरावे दिले नाहीत, चौकशीला बोलावल्यावर सुद्धा पुरावे दिले नाहीत। आता दिशा सालियनच्या वडिलांनी हायकोर्टाचं दार ठोठवल्यावर तरी राणेंच्या पोतडीमधले ते पुरावे बाहेर येतील का, हाच प्रश्न आहे। त्यांनी काय काय केलं हे वारंवार मी सांगत आलेलो आहे। सीसीटीव्ही कॅमेरे कसे गायब केले, मस्टरचे पानं कशी फाडली, वॉचमॅनला कसं गायब केलं, डिलिव्हरी झोमॅटोचा डिलिव्हरी बॉय मग कुठे गेला, तर रोहन रायचं आता काय, हे गोऱ्या गुमटा चेहऱ्याच्या मागे कोण मोठा एक बलात्कारी लपलेला आहे ना। आता लोकांना जनतेला कळणार आहे, हे तो फिर सुरुवात आहे, पिक्चर अभी बाकी आहे। गेल्या 5 वर्षांपासून दिशा सालियन मृत्यू प्रकरणावर नितेश राणे जितके आक्रमकपणे बोलले, तितके दिशा सालियनच्या कुटुंबियांचे वकीलही बोलले नसतील। पण जेव्हा जेव्हा या प्रकरणाच्या चौकशीसाठी नितेश राणे यांना विशेष तपास पथकानं बोलावलं, तेव्हा तेव्हा नितेश राणे अनुपस्थित राहिले। 2 मार्च 2022 दिशा सालियनवर बलात्कार करून तिची हत्या करण्यात आल्याचा दावा नारायण राणे यांनी मुंबईत केला। दिशा सालियनच्या आई वडिलांनी तक्रार दाखल केल्यानंतर नारायण राणे आणि नितेश राणे यांच्या विरोधात पोलिसात गुन्हा दाखल झाला। याच प्रकरणाच्या तपासासाठी मालवणी पोलिसांनी नारायण राणे आणि नितेश राणे यांना समन्स बजावलं, पण दोघेही उपस्थित राहिले नाही। 12 डिसेंबर 2023 दिशा सालियन मृत्यू प्रकरणी एसआयटी स्थापन झाली। अतिरिक्त पोलीस आयुक्त राजीव जैन, उपायुक्त अजय बन्सल आणि पोलीस निरीक्षक चिमाजी आढाव यांचा यामध्ये समावेश होता। 11 जुलै 2024 विशेष तपास पथकानं नितेश राणे यांना समन्स पाठवलं। पोलिसांनी त्यांना 12 जुलै रोजी हजर राहण्याचे आदेश दिले, पण दोन्ही तारखांना ना नारायण राणे पोहोचले ना नितेश राणे हजर राहिले। पुण्यामध्ये एसआयटीच्या प्रमुख म्हणून एसआयटीमध्ये चिमाजी आप्पा नावाचा एक अधिकारी होता, जो चिमाजी आढाव नावाचा एक अधिकारी होता, तो त्या केसमध्ये इन्व्हॉल्व होता। जेव्हा ती केस झाली, आमच्याकडे माहिती आहे की तो त्या केसमध्ये त्यांनी सगळा कव्हरअप करण्यामध्ये मदत करत होता। तर मी एवढेच पत्र लिहिलेलं की बा तुम्ही मला इन्क्वायरीसाठी कोणासमोर बोलवताय, तो जो ज्याच्यावर आम्हाला संशय आहे त्याच्या समोरच आम्ही माझी माहिती द्यावी, पुरावे द्यावे, जेणेकरून तो उचलणार आणि आरोपींना देऊन टाकणार। ही माहिती आहे का तुमच्याकडे? अर्धवट माहितीच्या जोरावर मग आपल्या बातम्या चालवणार आणि टीआरपी वाढवणार। आरोप करण्यासाठी नितेश राणे यांनी पत्रकार परिषदांचा रतीब घातला होता। मग चौकशीसाठी बोलावल्यानंतर हजर होण्यासाठी वेळ का नव्हता, असा प्रश्न आता विचारला जातोय। माझं म्हणणं असे की समजा ही सन इज नॉट इन्वॉल्ड असं मी त्या ठिकाणी धरूनच चालतोय, पण दर दिवशी त्याचंही नाव तिथे वर्तमानपत्रामध्ये उचलल्या जाणार आहे आणि दर दिवशी ते मेन्शन केलं जाणार आहे। तेव्हा एखादी गोष्ट तुम्ही रिपीट करत गेला तर लोकांच्या डोक्यामध्ये ते बसतं ना, रे याचं नाव आलं होतं गोबेल्स। ओके, इट्स अ गोबेल्स थिअरी। नितेश राणे यांना विशेष तपास पथकातल्या अधिकाऱ्यांवर आक्षेप होता, पण मग गेल्या 3 वर्षांपासून सत्तेत असतानाही या तपास पथकामध्ये बदल का झाले नाहीत? आदित्य ठाकरेंवरच्या आरोपांची चौकशी का झाली नाही? आणि एसआयटी स्थापन होऊनही 15 महिन्यानंतरही अहवाल का आला नाही, हे कुणीच सांगत नाही। ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी।